विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण वैवारी कशी काढावी हे शिकणार आहोत। वैवारी या घटकावरती प्रज्ञाशोध परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा या परीक्षांमध्ये 1 ते 2 प्रश्न विचारले जातात। तर आज आपण वैवारी कशी काढावी हे शिकणार आहोत। तर आजचा पहिला प्रश्न आहे, ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे। त्यांच्या वयांची बेरीज 40 वर्ष असल्यास बी चे आजचे वय किती? तर या उदाहरणामध्ये आपल्याला ए व बी च्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे आणि आपल्याला बी चे आजचे वय विचारले आहे। हे जे उदाहरण आहे हे उदाहरण सोडवताना आपण काय करतो, याच्यामध्ये x मानून हे उदाहरण सोडवतो। ए चे वय आपण 2x मानतो आणि बी चे वय 3x मानतो। तर हे उदाहरण सोडवताना आपण काय करतो, 2x अधिक 3x बरोबर 40। तर यामध्ये ह्यांची आपण काय करतो, बेरीज करतो। 5x बरोबर 40। तर आपल्याला इथे x ची किंमत काढायची, म्हणून x ला आपण बाजूला काढायचं आणि 40 भागिले 5। तर यामध्ये भाग देऊ आपण, 5 8 40। तर x बरोबर 8 ही किंमत आली, म्हणजे x ची 8 ही किंमत आली। तर आता आपल्याला b चे वय विचारलेलं आहे। तर आपल्याला b चे वय किती दिलेलं आहे, 3x दिलेलं आहे। तर आपल्याला मग यामध्ये आपल्याला मग काय करावं लागणार आहे, बी चे वय काढायचं म्हटलं त्याच्यामध्ये ती x ची किंमत टाकून बी चे वय काढायचं। तर बी चे वय किती आहे, 3x। मग 3x बरोबर आपल्याला 3 गुणिले x ची किंमत 8 घालावी लागणार, म्हणजेच बी चे वय किती आलं, 24 वर्ष। 24 वर्ष बी चे वय हे किती आले, 24 वर्ष। पण ह्या पद्धतीमध्ये आपल्याला जास्त वेळ लागतो। तर मी तुम्हाला हे जे उदाहरण आहे हे उदाहरण ट्रिक्सच्या साहाय्याने कसं सोडवतात किंवा कमी वेळेत कसं सोडवतात हे सांगणार आहे। तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बी चे आजचे वय विचारलेले आहे, म्हणून आपल्याला काय करायचं, बी ची किंमत आधी काय करायचं, म्हणजे किंवा बी चे वय हे अगोदर लिहून घ्यायचं। बी चे वय किती आहे, 3x आहे। बी चे वय हे 3x आहे, म्हणून 3 लिहून घ्यायचे वरती आणि छेदस्थानी आपल्याला जे गुणोत्तर दिले आहे, ए चे आणि बी चे गुणोत्तर किती दिलेलं आहे, आपल्याला 2:3 दिलेलं आहे। तर ह्या दोन्ही गुणोत्तराची काय करायची, बेरीज करून घ्यायची आणि आपल्याला बेरीज त्यांनी 40 वर्ष सांगितलेली आहे, म्हणून आपल्याला गुणिले 40 वर्ष करून घ्यायचं। तर वर 3 तसे लिहून घ्यायचे आणि ह्या दोघांची बेरीज किती येते, इथे 3 आहे। तर ह्या दोघांची बेरीज करून घ्यायची। तर 3/5 गुणिले 40, मग यांना भाग देऊन घ्यायचा, 5 1 5, 5 8 40 आणि उरले 3 गुणिले 8 बरोबर 8 त्रिक 24। हे बी चं काय आलं, वय आलं। हे काय आलं, बी चं वय आलं, बी बरोबर 24 वर्ष। अशा प्रकारे हे उदाहरण मी तुम्हाला एक सोप्या ट्रिक्सने सोडून दाखवलं आहे। या पद्धतीमध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि ह्या पद्धतीमध्ये आपल्याला 2 ते 3 सेकंदामध्ये उत्तर मिळतं। परीक्षेमध्येही आपल्याला अशी उदाहरणं येतात आणि इतकं वेळ आपल्याकडे नसतो, म्हणून आपण परीक्षांमध्ये ह्या शॉर्ट ट्रिक्स वापरल्या पाहिजेत। साठी आपल्याला हे जे गुणोत्तर दिलेलं आहे, या गुणोत्तरामध्ये आपल्याला ए चं वय हे 2x दिलेलं आहे आणि बी चं वय हे आपल्याला 3x दिलेलं आहे। म्हणून आपण पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला बी चे आजचे वय विचारलं आहे, म्हणून आधी आपल्याला बी चं वय वरती लिहून घ्यायचं आणि छेदस्थानी ह्या दोन्ही गुणोत्तराची काय करायची, बेरीज करायची। का तर आपल्याला त्यांच्या काय दिलेली, वयाची बेरीज दिलेली, म्हणून आपण ह्या गुणोत्तराची बेरीज करायची गुणिले 40। हे आपल्याला त्यांनी
त्यांच्या वयांच्या बेरजेचं काय दिलेले आहे, वर्ष दिलेलं आहे. मग खाली आपल्याला ह्या दोघांची बेरीज 5 येते, गुणिले 40 करून घ्यायचं आणि याला भाग देऊन घ्यायचा. तर मग शिल्लक राहतात 3 गुणिले 8 बरोबर हे आपल्याला 24 वर्ष हे काय येतं, बीचं वय येतं. अशा प्रकारे हे बीचं आपल्याला काय आलं, वय आलं. म्हणजे आपण हे उदाहरण 2 ते 3 सेकंदामध्ये सोडवू शकतो. तर याच प्रकारचं मी तुम्हाला खालीही दुसरं एक उदाहरण सोडवून दाखवते. तर या उदाहरणामध्ये ए व बीच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्षे असल्यास ए चे आजचे वय किती आहे. तर वरील उदाहरणामध्ये आपल्याला बी चे वय विचारलं होतं, तर ह्या उदाहरणामध्ये काय विचारलंय, ए चं वय विचारलंय. तर ए चं आणि बी चं वय किती दिलेलं आहे आपल्याला, ए चे वय किती दिलेले आहे, 3 दिलेलं आहे आणि बी चं वय 5 दिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला ए चं वय काढायला सांगितलं आहे, म्हणून पहिल्यांदा आपण काय करायचं, ए चं वय हे वरती अंशामध्ये लिहून घ्यायचं. छेदस्थानी काय करायचं, त्यांच्या वयाची बेरीज सांगितलेली आहे, म्हणून आपल्याला ह्या दोन्ही गुणोत्तराची काय करायची, बेरीज करून घ्यायची. 3 अधिक 5 आणि गुणिले त्यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे, 56 वर्ष. तर 3 छेद ह्या दोघांची बेरीज 8 येते गुणिले 56. ह्याने 56ला 8 ने भाग जातो, म्हणून आपण भाग देऊन घेऊया. 8 7 56. इथं शिल्लक राहिले 3 गुणिले 7. मग ह्या काय आलं आता आपल्याला, ए चं वय आलं. ए चं वय बरोबर किती आलं, 7 × 21. ए चं वय हे किती आलं, 21 आलं. अशा प्रकारे हे आपण 2 ते 3 सेकंदामध्ये शॉर्ट ट्रिक्सने सोडवू शकतो. ए व बीच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयामधील फरक 30 वर्ष आहे. तर ए चे आजचे वय किती आहे. तर आपल्याला वरील उदाहरणामध्ये काय दिलं होतं, त्यांनी दोघांचं गुणोत्तर दिलं होतं आणि त्या गुणोत्तर दिल्याच्या नंतर त्यांच्या वयाची बेरीज आपल्याला दिली होती. तर या उदाहरणामध्ये तसं नाहीये. या उदाहरणामध्ये आपल्याला त्यांच्या वयातील फरक दिलेला आहे. त्यांच्या वयातील फरक किती आहे, 30 वर्ष आहे. म्हणून ह्या उदाहरणाची मांडणी करताना ए चं वय काय लिहायचं आपल्याला, 3 लिहायचं आणि बी चं वय किती लिहायचं, 5 लिहायचं. तर यामध्ये आपल्याला ए चे वय सांगितलेले आहे, म्हणून आपल्याला अंशस्थानी काय करायचं, ए चं वय लिहून घ्यायचं. ए चं वय किती आहे, 3 आणि छेदस्थानी काय करायचं आपल्याला, त्यांच्या वयामधील फरक दिलेला आहे. मग फरक दिलेला जर असेल तर आपल्याला ह्या दोन्ही गुणोत्तरामधला काय करायचा आहे, फरक लिहायचा आहे. म्हणजेच आपल्याला 5 + 3 असं लिहावं लागेल आणि गुणिले 30 वर्ष. मग 3 छेद ह्या दोघांची वजाबाकी 2 गुणिले 30. इथे 2 ने आपण भाग देऊ, 30ला 15चा भाग गेला आणि शिल्लक राहिले 15 गुणिले 3. 15 × 45. म्हणजे हे काय आलं, येचं काय आलं, आजचं वय आलं 45. तर अशा प्रकारे हे सुद्धा गणित आपण काय केलं, 2 ते 3 सेकंदामध्ये सोडवलं. वरील उदाहरणामध्ये काय होतं, वयांची बेरीज दिली होती आणि या उदाहरणामध्ये काय होतं, वयांमधील फरक दिला होता. तर याच प्रकारचं आपण अजून एक उदाहरण सोडून घेऊ. तर या उदाहरणामध्ये ए व बीच्या वयाचे गुणोत्तर 2:7 असून त्यांच्या वयामधील फरक किती आहे, 25 वर्ष आहे. तर ए चे आजचे वय किती आहे. तर यामध्ये आपल्याला त्या वयामधील त्यांचा फरक दिलेला आहे आणि त्यांच्या दोघांचं काय दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला ए चं वय लिहून घ्यायचं. प्रथम ए चं वय किती आहे, 2 आणि बी चं वय किती आहे, 7. तर आपल्याला ए चे वय विचारलंय, म्हणून आपल्याला अंशस्थानी काय करायचं, ए चं वय लिहून घ्यायचं. ए चं वय किती आहे, 2. छेदस्थानी किती, ह्या दोघांच्या वयाची काय करायची, वयामधला फरक काढायचा. दोघांच्या वयामधला काय करायचा, फरक काढायचा. कारण आपल्याला त्यांच्या वयाचा काय दिलेला आहे, इथं हा 25 फरक दिलेला आहे, गुणिले 25. मग 2 छेद ह्या दोघांचा फरक किती आहे, 5 गुणिले 25. इथं 5 ने आपण 25ला भाग देऊ. 5 × 1 = 5,
पाचा पाचा 25, शिल्लक राहिले 5 गुणिले 2 बरोबर 10. तर मग हे 10 काय आलं, एचं वय, एचं आजचं वय आलं. 10 हे काय आलं, एचं आजचं वय आलं. अशा प्रकारे आज आपण वयवारी कशी काढावी या प्रकारचे उदाहरण जर परीक्षेमध्ये आले तर ते सोप्या पद्धतीने किंवा कमी वेळेत कसे सोडावे हे आपण आज ट्रिक्सच्या साहाय्याने बघितले आहेत किंवा सोडवले आहेत. यानंतरचे आणखी काही उदाहरणं आपण पुढील भागामध्ये सोडवूयात. धन्यवाद.